नमस्ते मित्रांनो, मी विठ्ठल पुंगळे आपलं स्वागत करतोय विठ्ठल पुंगळे या ॲपच्या प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, या ठिकाणी 2024च्या जून महिन्यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क ची होऊ घातलेली आहे। तशा प्रकारचा टाइम टेबल आयोगाने लावलेलाच आहे। मित्रांनो, या परीक्षेला भूगोल या विषयाचं जे महत्त्व आहे हे आपल्याला माहिती आहे की आपल्याला जे काही विषय आहेत या 7 विषयापैकी सर्वात जास्त मार्क्स मिळवून देणारा विषय म्हणजे भूगोल आहे। या भूगोलचे प्रश्नाचं स्वरूप आणि प्रश्नपत्रिका आणि त्याच्यानंतर याचा सिलेबस बद्दल आपण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, भूगोल या विषयावरती साधारणपणे 15 प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत। मागच्या वर्षी फक्त 10 प्रश्न आलेले आहेत। नसता रेग्युलरली मागच्या 10 वर्षामध्ये 15 प्रश्न सातत्याने चालू आहेत। या 15 प्रश्नाचं जर विश्लेषण केलं तर लक्षात येईल या 15 प्रश्नांपैकी महाराष्ट्राच्या भूगोलवरती 10 ते 11 प्रश्न आहेत। भारताच्या भूगोलवरती सरासरी 3 ते 4 प्रश्न आहे। जगाच्या भूगोलवरती एखादा प्रश्न असतो, पण मागच्या 2-3 वर्षांमध्ये एकही प्रश्न आलेला नाही। आला तर एखादा असतो। ठीक आहे, तर ह्या हिशोबाने हे 15 प्रश्न विचारले जातात। आता हे जे काही 15 प्रश्न विचारले जातात या 15 प्रश्नांमध्ये सध्या प्रश्न विचारण्याचा जो ट्रेंड आहे त्यानुसार जर बघितले तर फॅक्च्युअल प्रश्न, अप्लाइड प्रश्न आणि थेरॉटिकल प्रश्न 3 फॉर्मॅटमध्ये सध्या प्रश्न विचारले जात आहेत। ठीक आहे, मग आता भूगोलवरती जेवढे काही प्रश्न आहेत 15 प्रश्न त्यापैकी 80% प्रश्न हे फॅक्च्युअल आहे। फॅक्च्युअल प्रश्न म्हणजे जसं आपण रीडिंग करू तसं फक्त ते स्मरणात ठेवायचं आहे। मग ते शिखराची उंची असू द्या, या ठिकाणी लांबी रुंदी असू द्या, हे सगळं जे आहेत हा फॅक्ट डाटा आहे। हा फॅक्ट डाटा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। तर अशा प्रश्नाची संख्या 80% आहे। 10% प्रश्न अप्लाइड आहेत आणि थेरॉटिकल 10% प्रश्न येतात। मग आता मित्रांनो, फॅक्च्युअल प्रश्न म्हणजे नेमके प्रश्न कसे येतात तर काही प्रश्न आपण या ठिकाणी घेऊ। महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत? हा पूर्व परीक्षा 2022 चा प्रश्न आहे आणि खाली पर्याय दिले 5, 6, 7 आणि 8। मग आता कर्नाटक राज्याचा जर विचार केला आपण तर कर्नाटक राज्याला या ठिकाणी 7 जिल्ह्यांच्या सीमा लागतात। 7 जिल्ह्यांच्या सीमा लागतात या ठिकाणी। 7 जिल्हे म्हणजे मराठवाड्यातले 3 जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातले 3 जिल्हे आणि कोकणातला सिंधुदुर्ग जिल्हा। तर असे टोटल 7 जिल्हे येतात। मराठवाड्यातले नांदेड, लातूर, धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रातले सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि कोकणातला सिंधुदुर्ग। तर असा हा प्रश्न म्हणजे फॅक्ट डाटा म्हणतो आपण त्याला। याच्यामध्ये काही जास्त विचार करण्यासारखं नसतो बघा। 7 जिल्ह्याच्या सीमा लागतात। उद्याही 7 जिल्ह्याचे, कालही 7 जिल्ह्याच्या होत्या, 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी पण 7च होता। हा फॅक्ट डाटा आहे, न बदलणारा डाटा म्हणजे फॅक्ट डाटा म्हणू आपण त्याला। ठीक आहे, आणि अप्लाइड प्रश्न म्हणजे काय तर अप्लाइड प्रश्न म्हणजे असा, महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार टिंबटिंब आहे। आता या ठिकाणी आपल्याला फॅक्ट डाटाच माहिती असावा लागतो। फॅक्ट माहित असेल तरच ऍप्लिकेशन करता येईल। मग आता आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी जी आहे ती 800 किलोमीटर आहे आणि दक्षिण उत्तर लांबी जी आहे ती 700 किलोमीटर आहे। ठीक आहे, आणि हे जर माहिती असेल तरच उत्तर याचं तुम्हाला देता येईल। म्हणजे महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार कमी आहे। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर याचं उत्तर तुम्हाला काढता येईल। मग पण ही तुम्हाला लांबी जर माहिती नसेल तर ऍप्लिकेशन पण करता येणार नाही। तर याला म्हणायचे ऍप्लिकेशन टाईपचे प्रश्न। आणि ऍप्लिकेशन टाईपचे प्रश्न म्हटलं तर फॅक्ट पण माहिती असावे लागते आणि त्याचं एकमेकांसोबत तुलनाही करता यावी लागते। आणि अशा प्रकारचे जे प्रश्न असतील तर त्याला म्हणायचे ऍप्लिकेशन टाईपचे प्रश्न किंवा अप्लाइड प्रश्न किंवा उपयोजनात्मक प्रश्न म्हणू आपण। ठीक आहे, आणि तिसरा जो प्रकार असतो थेरॉटिकल प्रश्न। थेरॉटिकल प्रश्न म्हणजे कुठल्या तरी एका पुस्तकातून जशा एखाद्या पॅरेग्राफ मधले जशाच्या तशा 2-3 ओळी घेणं आणि त्या ओळीबद्दल विचारणं की योग्य कोणती आहे किंवा अयोग्य कोणती आहे। अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे थेरॉटिकल असतात बघा। तर लंब्यात लंब्या ओळी असतात त्याच्यामध्ये। मग आता या ठिकाणी बघा, खालील विधाने पहा। हा राज्यसेवेचा प्रश्न आहे। यामध्ये औरंगाबाद शहर जालना शहराच्या पश्चिमेस आहे। ठीक आहे, ब उस्मानाबाद जिल्हा जालना जिल्ह्याच्या उत्तरेस आहे आणि महाराष्ट्रातील फक्त 6 जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे। तर अशा पद्धतीने 3 वाक्य टाकलेले आहेत आणि खाली दिले विधान फक्त बरोबर आहे, फक्त क चुकीचं आहे, ब क चुकीचं आहे आणि विधाने ब आणि क बरोबर आहेत। मग आता या ठिकाणी एक एकच विचार करायचा बघा।
औरंगाबाद शहर जालना शहराच्या पश्चिमेस आहे का? होय आहे, बरोबर आहे. औरंगाबाद शहर हे जालना शहराच्या पश्चिमेस येते. जालना पूर्वेला आहे, औरंगाबाद पश्चिमेला आहे, तर हे बरोबर येते. उस्मानाबाद जिल्हा जालना जिल्ह्याच्या उत्तरेस आहे का? नाही. उस्मानाबाद जिल्हा जालना जिल्ह्याच्या दक्षिणेस आहे. नकाशा यासाठी वाचन करावं लागतं बघा. आणि महाराष्ट्रातील 6 जिल्ह्याच्या सीमा कर्नाटकला लागतात का? नाही, 7 जिल्ह्यांच्या पाहिजे होत्या, त्यामुळे हा 6 जिल्हा असल्यामुळं हेही विधान बरोबर नाही. म्हणजे आता या ठिकाणी तुमचं जे उत्तर येतंय ते उत्तर येतं फक्त अ बरोबर आहे. ठीक आहे, तर या पद्धतीनं या ठिकाणी उत्तर काढावं लागेल. तर थेरॉटिकल असेल तर साहजिकाचे पुस्तकातले ओळी घेतलेले आहेत आणि ते ओळीला इकडे तिकडे करून ठेवलेले आहेत. आता हे काय, उस्मानाबाद जिल्हा जालना जिल्ह्याच्या दक्षिणेस आहे असं असायला पाहिजे होतं. इथं दक्षिणेच्या ऐवजी त्यांनी उत्तरेस करून घेतलेले, हे बरोबर तसंच ठेवून दिलं. आणि महाराष्ट्रातील फक्त 7 जिल्ह्याच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे अशा त्या ओळी होत्या, त्याने 7च्या ऐवजी 6 करून घेतले. तर या पद्धतीनं पुस्तकातल्या प्रश्नाच्या किंवा एखाद्या पॅरेग्राफ मधल्या 2-3 ओळी जशा तशाच घेऊन टाकणे, त्याच्यामध्ये थोडाफार बदल करणे आणि योग्य विधाने विचारणे, अशा प्रकारचा फॉर्मॅट म्हणजे तुमचं वाचन करताना त्या ठिकाणी लक्ष होतं की नाही ते बघण्यासाठीचा फॉर्मॅट असतो बघा. आणि अशाच प्रश्नाला म्हणायचं थेरॉटिकल प्रश्न. तर या ठिकाणी आपण लक्षात घेतले पाहिजेत 80% प्रश्न हे फॅक्च्युअल आहेत आपले. 10%च प्रश्न अप्लाइड, म्हणजे एखादा प्रश्न अप्लाइड असू शकतो आणि एखादा प्रश्न थेरॉटिकल असू शकतो. तर या हिशोबानं आपण भूगोल या विषयाचं हे प्रश्नाचं स्वरूप लक्षात घेतलेलं आहे. आता पुढचा मुद्दा येतो की आपले जे 15 प्रश्न विचारले जातात तर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात महाराष्ट्राच्या भूगोलवरती. आणि महाराष्ट्राच्या भूगोलवरती जे प्रश्न विचारले जातात ते कोणत्या मुद्द्यांवरती आहे ते लक्षात घ्यायचे. त्यातला पहिला मुद्दा येतो महाराष्ट्राची सामान्य माहिती, ज्यामध्ये अक्षीवर्तीय स्थान, पूर्व पश्चिम लांबी, दक्षिण उत्तर लांबी, राजकीय सीमा, प्रशासकीय सीमा, प्रादेशिक विभाग, प्रशासकीय विभाग त्यांच्याबद्दलची माहिती असते. दुसरा मुद्दा येतो प्राकृतिक रचना, फिजिकल स्ट्रक्चर महाराष्ट्राचे. मग महाराष्ट्राचे प्राकृतिक रचनेनुसार कोकण, सह्याद्री आणि पठार हे 3 भाग पाडले जातात. या 3 भागाची माहिती या मुद्द्यामध्ये येते. नदी प्रणाली, महाराष्ट्रातल्या ज्या 4 ते 5 प्रमुख नद्या आहेत त्यांच्याबद्दलची माहिती, कृष्णा, भीमा, गोदावरी, तापी, वर्धा, वैनगंगा आणि कोकणातल्या नद्या त्यांच्याबद्दलची माहिती या प्रकरणामध्ये येते. हवामान, महाराष्ट्राचे हवामान 2-3 पद्धतीने विचारले जाते. त्रिवार्ता या शास्त्रज्ञांनी पाडलेले हवामानाचे प्रकार यानुसार पण विचारले जातात, प्रदेशानुसारही विचारले जातात, प्राकृतिक रचनेनुसारही विचारले जातात, कृषी हवामानानुसारही विचारले जातात. ठीक आहे, आणि किंवा ऋतूनुसारही विचारलं जाऊ शकतात. 4-5 अँगलना या ठिकाणी हवामान महाराष्ट्राचे बघावं लागते. मृदा म्हणजेच या ठिकाणी माती, मग आपली जी मृदा आहे या मृदेची निर्मिती कशी होती, मृदेमध्ये कोणते कोणते मूलद्रव्य असतात, मृदेची सुपीकता ठरवण्यासाठीचे जे भौतिक गुणधर्म आहे, रासायनिक गुणधर्म आहे, जैविक गुणधर्म आहे ते बघायचे. आणि नंतर मग मृदा आणि मृदेचे प्रकार महाराष्ट्रातले, त्यामध्ये कोणत्या मातीमध्ये नेमके कोणत्या खनिजाचं प्रमाण जास्त आहे आणि कोणत्या खनिजाची कमतरता आहे, त्या मातीमध्ये कोणती पिके येतात, ती माती कोणत्या जिल्ह्यामध्ये येते. तर या पद्धतीने मृदा हा टॉपिक लक्षात घ्यावा लागतो. त्यानंतर वनस्पती, महाराष्ट्रातील वनस्पती बघत असताना या ठिकाणी वनस्पतीचे प्रकार, वनाबद्दलची सध्याची आकडेवारी आणि वनाच्या संकल्पना. ठीक आहे, या संकल्पनामध्ये मग राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प आणि वारसा हक्काची स्थळे ही सुद्धा आपल्याला फॅक्ट डाटा या ठिकाणी बघावा लागतो. त्यानंतर वाहतूक, मग ती जल वाहतूक असू द्या, हवाई वाहतूक असू द्या, भू वाहतूक असू द्या, भू वाहतुकीमध्ये रस्ते वाहतूक किंवा रेल्वे वाहतूक असू द्या, हे सगळं वाहतुकीचा मुद्दा या ठिकाणी क्लिअर करावा लागतो. नंतर खनिज संपदा आणि खडक, नंतर लोकसंख्या, लोकसंख्येशी संबंधित बारीक सारीक सर्व मुद्दे, मग त्यामध्ये लोकसंख्याचा सिद्धांत असू द्या, लोकसंख्येची धोरणं असू द्या, लोकसंख्येबाबत या ठिकाणी ज्या संकल्पना आहे, साक्षरता म्हणजे काय, लिंग प्रमाण दर म्हणजे काय, बाल मृत्यू दर म्हणजे काय, शिशु मृत्यू दर म्हणजे काय, माता मृत्यू दर म्हणजे काय, नागरीकरण म्हणजे काय, या संकल्पना. त्याच्यानंतर भारताची जनगणनेची सुरुवात, इतिहास कसा होतो त्याची थोडक्यात माहिती, भारताची आतापर्यंत जी जनगणना झाली त्या जनगणनेचे जे टप्पे पाडले जातात ते 4 टप्पे. त्याच्यानंतर भारताची जनगणनेचे वितरण राज्यानुसार, केंद्रशासित प्रदेशानुसार. तर या पद्धतीने महाराष्ट्राचे सुद्धा जिल्ह्यानुसारचे वर्गीकरण बघायचं असतं. त्यानंतर उद्योगधंदे, महाराष्ट्रातले जे प्रमुख उद्योगधंदे कार्यरत आहेत त्या उद्योगाबद्दलचा थोडक्यात इतिहास समजून घ्यायचा आहे. आणि पर्यटन आणि पर्यटनाच्या डायरेक्शनना जी काही संकीर्ण माहिती आहे ते
मुद्दे. तर असे हे 12 प्रकरणं महाराष्ट्राच्या भूगोलवरती प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्राच्या भूगोलवरती 10 ते 11 प्रश्न आहेत, म्हणजे प्रत्येक प्रकरणावरती एक एक प्रश्न असतोच, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर भारताच्या भूगोलवरती हे 11 टॉपिक आहेत की ज्यावरती प्रश्न 3 ते 4 विचारण्याची शक्यता असते. यामध्ये भारताची सामान्य माहिती, प्राकृतिक रचना, नदी प्रणाली, हवामान, ही 4 टॉपिक तर फिक्स 1 किंवा 2 मार्क्स देतात, प्रश्न देतात किंवा मार्क्स देतात. आणि उरलेले जेवढे आहेत त्याच्यावरती एखादा प्रश्न असतो. यामध्ये मृदा, वनस्पती, कृषी, उद्योग, लोकसंख्या, वाहतूक आणि खनिज संपदा. तर या पद्धतीनं 3 ते 4 प्रश्न भारताच्या भूगोलवरती आहे आणि या 10 ते 11 प्रकरणांभोवती कुठेतरी आहेत. त्याच्यानंतर जगाच्या भूगोलचा जो भाग येतो ते जगाच्या भूगोलवरती एकच प्रश्न असतो आणि आला तर येतो, नाही तर येत पण नाही. मग जगाच्या भूगोलवरती जो प्रश्न असतो या 3 मुद्द्याभोवती असतो. 3 प्रकरण म्हणा आपण. एक आहे विश्व, दुसरा आहे पृथ्वी आणि तिसरा येतं चंद्र. मग या विश्वामध्ये ह्या संकल्पना आहेत. पृथ्वीमधलं या संकल्पना आहे आणि चंद्रामधलं या संकल्पना आहे. 2-2, 4-4 मिनिटाची या संकल्पना क्लिअर करून घ्यायची आहे बघा. ठीक आहे. तर जगाच्या भूगोलवरती इतक्या जागेत एखादा प्रश्न असतो. भारतावरती 3 ते 4 प्रश्न आहे आणि महाराष्ट्रावरती 10 ते 12 प्रश्न आहेत. आता मित्रांनो, यासाठी कुठली पुस्तकं वापरायची? महाराष्ट्राच्या भूगोलसाठी महाराष्ट्राचा भूगोल विठ्ठल पुंगळे निर्मित, म्हणजे माझंच या ठिकाणी आहे, आणि भूगोल आणि पर्यावरण त्याच्यामध्ये जगाचा आणि भारताचा भूगोल सुद्धा आहे. हे पूर्ण फॅक्ट डाटावरती आधारित आहे. थोडेफार विश्लेषणही जागोजागी केलेले आणि मॅटर लवकर लक्षात यावं म्हणून जागोजागी चार्ट आणि नकाशाचा वापर केलेला आहे, जेणेकरून हा विषय सोपा जावा. मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की या 2 पुस्तकातूनच जवळपास 90% अधिक प्रश्न आलेले आहेत. तर त्यामुळं या दोन्ही पुस्तकाचा तुम्ही वापर करावा. जगाचा भूगोलचा वापर थोडा कमी करा, कारण त्याच्यावरती हुकून चुकून एखादा प्रश्न असतो. भारताचा भूगोल बघा आणि महाराष्ट्राच्या भूगोलवरती जास्तीत जास्त भर द्यावा. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, हा विषय कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा असेल आणि जर या विषयाला पैकीचे पैकी मार्क्स घ्यायचे असेल तर या विषयाची अभ्यास पद्धती लक्षात घेतली पाहिजेत. आणि अभ्यास पद्धतीमध्ये एकच मुद्दा महत्त्वाचा आहे, नकाशा वाचन. नकाशा वाचन जर तुमचं एकदा दोनदा झालं असेल तर तुम्ही वाचन करताना, थेरॉटिकल वाचन करताना एखादा जिल्हा, एखाद्या राज्याबद्दल ज्यावेळेस वाचन करता तर त्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर तो जिल्हा किंवा ते राज्य यायला पाहिजेत. आणि अशा प्रकारे ते जिल्हा किंवा तो राज्य जर डोळ्यासमोर येत असेल तर याचा अर्थ आपला नकाशा वाचन झालेलं आहे. ठीक आहे. मग आता बरेच जण म्हणतात नकाशा वाचायचं म्हणजे नेमके काय करायचं? तर नकाशा वाचायचं म्हणजे 2 मुद्द्यावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं. नंबर 1 आहे अक्षवृत्त आणि नंबर 2 आहे भूरूपे. ठीक आहे. मग अक्षवृत्त म्हणजे काय? तर अक्षवृत्त म्हटलं की आपल्याला माहिती ही पृथ्वी आहे आणि पृथ्वीला या ठिकाणी आडवे जाणाऱ्या ज्या काही काल्पनिक वर्तुळाकार रेषा आहेत, या काल्पनिक वर्तुळाकार रेषा म्हणजे अक्षवृत्त असतात. ठीक आहे. असे हे काल्पनिक वर्तुळाकार जे काही रेषा आहेत पूर्ण पृथ्वीवर 181 येतात आणि यातली सर्वाधिक लांबीची येते 0° क्रमांकाचा अक्षवृत्त म्हणजेच विषुववृत्त. आणि या 0 क्रमांकापासून उत्तरेकडे मग 10° उत्तर, 20° उत्तर, या हिशोबानं 90 अक्षवृत्त आहे. आणि त्याच हिशोबानं दक्षिण गोलार्धात सुद्धा 10° दक्षिण, 20° दक्षिण, तर त्या हिशोबानं 90° दक्षिण, असे दक्षिण गोलार्धात 90. तर उत्तर गोलार्धात 90 अक्षवृत्त, दक्षिण गोलार्धात 90 अक्षवृत्त आणि विषुववृत्त 1, असे टोटल 181 अक्षवृत्त आहेत. 2 अक्षवृत्तामध्ये सगळीकडे सारखं अंतर असतं 111 किलोमीटर. ठीक आहे. यावरून एखादा देश इथं असेल, दुसरा देश इथं असेल तर त्या 2 देशामधलं अंतर किती ते काढता येईल. त्यानंतर दुसरा मुद्दा समजतो की सूर्य जो आहे विषुववृत्ताच्या आसपास असतो, म्हणून विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये तापमान जास्त असतं आणि जसं तुम्ही विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवाकडे जाणार तसं तापमान कमी कमी होत जात असतं. मग सूर्याचं अस्तित्व असतं उत्तर गोलार्धात 23.5 पर्यंत आणि दक्षिण गोलार्धात 23.5 पर्यंत. या पट्ट्यात सूर्याचं अस्तित्व आहे म्हणून या पट्ट्यात तापमान जास्त आहे, म्हणून या पट्ट्याला म्हणायचं उष्णकटिबंध. 23.5 ते 66.5चा जो पट्टा आहे इथे तिरपी किरणे आहेत म्हणून याला म्हणायचं समशीतोष्ण कटिबंध. इकडं पण ही तिरपी किरणे, हा समशीतोष्ण कटिबंध आहे. आणि 66.5च्या पलीकडचा जो पट्टा येतो याला म्हणायचं शीत कटिबंध. इकडं पण 66.5च्या पलीकडचा पट्टा म्हणजे शीत कटिबंध. तर असे पृथ्वीवरती
अक्षीवृत्ताच्या आधारे या ठिकाणी लक्ष द्यायला लागतं आपल्याला की 3 कटिबंध तयार होतात, उष्ण, समशीतोष्ण आणि शीत कटिबंध. मित्रांनो लक्षात आलं पाहिजे, उष्ण कटिबंधामध्ये मग तुम्ही नकाशामध्ये काय बघायचं की उष्ण कटिबंधात कोणते कोणते देश येतात. उष्ण कटिबंधात देश आले म्हणजे काय समजायचं, पहिलं हे समजायचं की या भागामध्ये तापमान जास्त आहे. नंबर 2, तापमान जास्त आहे तर पाण्याचं बाष्पीभवन पण जास्त आहे. पाण्याचं बाष्पीभवन जास्त याचा अर्थ ढग पण जास्त आहे. ढग जास्त याचा अर्थ पाऊस पण जास्त आहे. या पट्ट्यात पाऊस जास्त आहे म्हणून या पट्ट्यामध्ये तांबड्या रंगाची माती आहे म्हणजे ऍसिडिक सॉइल आहे. आणि ऍसिडिक सॉइल आहे याचा अर्थ इथं तांदूळ जास्त येणार आहे. म्हणून या पट्ट्यातल्या लोकांचं प्रमुख अन्न आहे तांदूळ. या पट्ट्यामध्ये तापमान कमी आहे म्हणून या पट्ट्यामध्ये या ठिकाणी थंडीत वाढणारं पीक येत आहे गहू. म्हणून या पट्ट्यातल्या लोकांच्या आहारात गव्हाचा वापर जास्त असतो. आणि शीत कटिबंधामध्ये 6 महिने दिवस आहे 6 महिने रात्र आहे. त्यामुळे त्या पट्ट्यात तर फारशी लोक वस्ती नसलं तर जमाय. जे लोक राहतात ते उत्तर गोलार्धात राहतात, दक्षिण गोलार्धात तर पाण्याचाच भाग आहे किंवा डायरेक्ट अंटार्क्टिका खंड लागत असतो. तर त्यामुळे तिथं लोकवस्तीच नाही तर तिकडे काही संबंध नाही. पण तिकडे बर्फवृष्टी जास्त होते पर्जन्यवृष्टीपेक्षा. मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागतात बघा. मग वनस्पती समजतात, प्राणी समजतात, मानवी जीवन समजतं. मानवी जीवन कसं समजून घ्यायचं, विषुववृत्तावर सर्वाधिक तापमान आहे म्हणून विषुववृत्तीय पट्ट्यातले जे देश आहेत त्या देशातील लोकांची त्वचा काळी असते. आणि जसं तुम्ही ध्रुवाकडे जाणार तसं तापमान कमी होणार आणि तशी लोकांची त्वचा पण गोरी बनायला लागणार. आणि ध्रुवीय भागात तर केसासहित पांढऱ्या रंगाची दिसायला लागणार. तर हे सगळं आपल्याला याच्यावरूनच समजणार आहे. म्हणजे एखादा देश इथं असेल आणि दुसरा देश इथं असेल तर लगेच लक्षात यायला पाहिजेत की या देशामध्ये तापमान जास्त आहे, पाऊस जास्त आहे, तांदळाचं उत्पादन जास्त आहे. या देशामध्ये तापमान कमी आहे, लोकांची त्वचा गोरी आहे, या पट्ट्यामध्ये गव्हाचं उत्पादन असलं पाहिजे. या भागातले लोक जास्त कार्यरत राहतात कारण थंडी असते. थंडी असल्यामुळे जास्तीत जास्त लोक कामं करत जातात जेणेकरून त्यातून त्यांना हीट मिळते आणि त्यामुळे जिवंत राहण्याची शक्यता जास्त असते. या पट्ट्यात हीटच जास्त आहे ऑलरेडी बाहेरची, त्यामुळे आणखीन जास्त काम करणं म्हणजे या ठिकाणी आणखीन आपल्या शरीराला त्रास करून घेण्याचा प्रकार आहे. म्हणून या पट्ट्यामध्ये कमीत कमी लोक कामं करतात आणि कमीत कमी कामं करत असल्यामुळे कमी उत्पन्न होतं. म्हणून या पट्ट्यामध्ये बरेच देश गरीब आहेत किंवा अविकसित आहेत आणि या पट्ट्यातले मेजॉरिटी देश श्रीमंत आहेत किंवा विकसित आहेत. तर अशा पद्धतीने मग तुम्हाला ह्या सगळ्या देशांची स्थिती लक्षात यायला लागते. तर अक्षीवृत्त एकदा बघितले की मग देश बघण्याची गरज आहे आणि त्या देशातलं मग हवामान कसं असेल, तापमान कसं असेल, पाऊस कसा असेल, जमीन कशी असेल, पिकं कोणती येतात, लोकांचा आहार कसा असेल, लोकांचं शरीर कसं असेल, लोकांचे विचार कसा असेल, काम करण्याच्या पद्धती काय असतील, या सगळ्या गोष्टी या नकाशाच्या आधारे तुम्हाला समजायला लागेल जर अक्षीवृत्त व्यवस्थित केलेलं असेल तर. आणि दुसरा मुद्दा आहे तो भूरूप आहे, जमिनीची रूप. मग जमिनीची रूप या ठिकाणी जर बघितले तर 3 स्वरूपात जमीन राहते. सकल भाग मैदान, उंचावरचा सकल भाग म्हणजे पठार आणि उंच आणि तीव्र उताराचा भाग म्हणजे पर्वत. ठीक आहे, हा मैदानी प्रदेश आहे बघा, हा पठारी प्रदेश आहे आणि हा पर्वतीय प्रदेश आहे. ठीक आहे, मैदानी प्रदेशाची उंची समुद्र पातळीपासून आखरी 300 मीटर पर्यंत असते. पठाराची उंची समुद्र पातळीपासून 300 ते 1000 मीटर पर्यंत असते आणि पर्वताची उंची 1000 मीटर पेक्षा जास्त असते. मग आता याच्यावरून काय समजायचं, याच्यावरून लक्षात घ्यायचं आहे की समुद्र पातळीलगत तापमान जास्त असतं आणि समुद्रापासून जसं उंच जावं तसं 160 मीटरला 1 डिग्रीना टेम्परेचर घटत असतं. मग समुद्र पातळीलगत हा भाग आहे म्हणून या भागात तापमान जास्त आहे. सरासरी या पट्ट्यामध्ये जर बघितले आपण तर 25 डिग्री टेम्परेचर असतं. हा भाग वरती येतोय म्हणून या भागामध्ये 160 मीटरच्या हिशोबाने 1 डिग्रीना टेम्परेचर कमी झालेले. इथं सरासरी 20 ते 21 डिग्री टेम्परेचर असतं आणि हा भाग तर आणखीन वरती आहे म्हणून या भागामध्ये जर बघितलं आपण तर 15 ते 16 डिग्री टेम्परेचर असतं. मग यावरून लक्षात येत आहे की थंड हवेची ठिकाणं डोंगराळ भागात असतात. त्याचं कारण हा भाग समुद्र पातळीपासून वरती असल्यामुळं या भागामध्ये तापमान कमी असतं म्हणून थंड हवेची ठिकाणं असतात. मग आता तापमान समजलं की पाऊस समजतोय, कारण ढग जी तयार होतात ही ढग तयार होतात या ढगातले जे काही धुलीकण जे असतात, सेंद्रिय धुलीकण, आतून पोकळ असलेले धुलीकण, हे वातावरणातला जो बाष्प आहे या बाष्प याच्यामध्ये जमा व्हायला लागतं बघा. आणि बाष्पानं हे धुलीकण भरला गेले आणि या पट्ट्यातले सर्व धुलीकण भरले गेले की हा पट्टा डोळ्यांना दिसायला लागतो आपल्याला, याला आपण ढग म्हणत असतो. ठीक आहे, आणि या ठिकाणी बाष्पानं मग वरतून भरला गेला, आणखीन वरतून बाष्प चिटकायला लागलं की मग आता कणाचा आकार वाढतो आणि कणाचा आकार वाढला की वजन पण वाढतं आणि हे धुलीकण खाली येऊन पडतात बघा, त्याला आपण पावसाचा थेंब म्हणत असतो.
तर ह्या प्रकारची प्रोसेस असते पावसाची. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की मैदानी प्रदेश जो आहे, या मैदानी प्रदेशात तापमान जास्त आहे. जास्त तापमानामुळे धुलीकण प्रसारण पावतात, मधली पोकळी वाढते, बाष्प धारण क्षमता वाढते. तेवढं बाष्प नसेल तर इथं पाऊस पडण्याची शक्यता कमी, कारण ढगत तयार होत नाही. म्हणून या पट्ट्यात पाऊस कमी असतो. या पट्ट्यामध्ये हेच हवा इथं आली तर या हवेतले जे धुलीकण आहे ते अंकुंचन पावतात, कारण टेम्परेचर कमी होत आहे. टेम्परेचर कमी झाल्यामुळं हे धुलीकण अंकुंचन पावतात, म्हणजे मधली पोकळी पण कमी होती आणि या मधल्या पोकळीमध्ये कमी पोकळी झाल्यामुळे बाष्प कमी बसतंय. त्यामुळे जेवढं बाष्प आहे ते बसून या ठिकाणी ढग तयार होऊन पाऊस पडण्याची शक्यता वाढते. आणि या पट्ट्यात आणखीन तापमान कमी होतंय, म्हणजे आणखीन धुलीकण अंकुंचन पावतोय. आणखीन या ठिकाणी कमीच बाष्पाची गरज आहे. कमी बाष्पातून ढग तयार होऊन त्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वाढते. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, डोंगराळ भागात पाऊस जास्त असतो, पठारी भागात त्या तुलनेत पाऊस कमी असतो, आणि मैदानी भागामध्ये पावसाचं प्रमाण सर्वात कमी असेल. पण तो मैदानी प्रदेश किनारपट्टीला असेल तर पाऊस जास्त असेल, पण खंड अंतर्गत असेल तर पाऊस सर्वात कमी असेल. म्हणून राजस्थानच्या वाळवंटी जो पट्टा आहे तो मैदानी भागच आहे, तिथं पाऊस कमी पडून पडून वाळवंट तयार झालेली आहे. उत्तरेकडचा मैदानी प्रदेश बघा पाऊस कमीच आहे, फक्त हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्यांनी आणलेल्या पाण्यामुळं आणि त्या वर्षभर वाहत असलेल्या पाण्यामुळं, नद्यांमुळं या ठिकाणी या सभोवतालच्या पट्ट्याला पाण्याचा पुरवठा होतो कालव्याद्वारे, आणि त्यातून मग या लोकांचं निभावून जातं. तर त्यासाठी हे लक्षात घ्या, या पट्ट्यात पाऊस कमी, इथं पाऊस जास्त, इथं पाऊस सर्वात जास्त. म्हणून इथं झाडी दाट असते, त्याच्या खालखोल झाडी इथे आणि सर्वात कमी झाडी इथं असते. म्हणून या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की आता लोक जर बघितलं, लोकसंख्या इथं सर्वात जास्त आहे. त्याचं कारण हे की या पट्ट्यामध्ये गाळाची माती आहे. या पट्ट्यात पाऊस कमी जरी असला तर या भागातलं पाणी नदीच्या रूपाने इथंच वाहत येते, त्यामुळे भूजल पातळीवरती असते. सुपीक जमिनी, रेल्वे रस्त्यात जाळं जास्त आहे, उद्योगधंदे जास्त आहे, कारण कच्चा माल निर्माण करणारं क्षेत्र आहे, आणि म्हणून इथं रोजगार जास्त आहे, म्हणून पब्लिक जास्त आहे. इथं रोजगाराची साधनं कमी, म्हणून पब्लिक कमी, आणि इथं दळणवळण तर आणि उद्योगधंदे तर नाहीच आहेत, म्हणून इथं लोकसंख्या पण कमी. म्हणजे भूरूपाच्या आधारे सुद्धा आपण ह्या वेगवेगळ्या गोष्टी नकाशातूनच समजून घेऊ शकतो. आणि मग त्या आधारे आंतरराष्ट्रीय स्तरावरती या पर्वताला या ठिकाणी गडद चॉकलेटी रंगाने दाखवले जातं. म्हणजे नकाशा वाचन करत असताना तुमच्या लक्षात आलं पाहिजे कोणत्या ठिकाणी पर्वतरांग आहे, कोणत्या ठिकाणी पठार आहे. तर पठार हे पिवळ्या रंगाने दाखवलं जात असतं, आणि जिथं मैदान आहे ते हिरव्या रंगाने दाखवलं जात असतं. ही आंतरराष्ट्रीय नियमावली ठरवण्यात आलेली आहे. म्हणून नकाशा बघताना रंगावरूनच तुमच्या लक्षात येईल की कोणत्या ठिकाणी पठार आहे, कोणत्या ठिकाणी मैदान आहे, कोणत्या ठिकाणी पर्वत आहे. आणि मग एकदा ते लक्षात आलंय की मग मैदानाचा अर्थ काय घ्यायचा, पठाराचा अर्थ काय घ्यायचा, पर्वताचा अर्थ काय घ्यायचा, वनस्पती जीवनावर काय परिणाम होतो, मानवी जीवनावर काय परिणाम होतो, प्राणी जीवनावर काय परिणाम होतो, कोणते प्राणी त्या भागात असणार आहेत, कोणते लोकांचे उद्योग व्यवसाय असणार आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला यावरून समजायला लागते. मागच्या वर्षी गट ब ला प्रश्नपत्रिकेत प्रश्न होता की भारताच्या भूगोलमध्ये महाराष्ट्राचा पठारी प्रदेश कोणत्या रंगाने दाखवला जातो. महाराष्ट्राचा पठारी प्रदेश, पठार कोणत्या रंगाने दाखवला जातो, मग पिवळ्या रंगाने. म्हणून मग खाली रंग दिलेले जे होते त्यामध्ये पिवळा रंग त्याचं उत्तर होतं. तुम्हाला हे लक्षात येत नसेल तर प्रॅक्टिकल मध्ये तुम्ही या ठिकाणी हे नकाशे बघू शकता. बघा, हा प्राकृतिक नकाशा आहे, याच्यात भूरूप दाखवलेले, रंग दाखवलेला आहे. हे बघा, हा जो हिरवा रंग आहे हा हिरवा रंग म्हणजे मैदानी प्रदेश आहे. हा जो पिवळा रंग दाखवलेला आहे हा पिवळा रंग पठारी प्रदेश आहे. आणि हा गडद चॉकलेटी रंग जो आहे लंब्या रेषा, त्या रेषा म्हणजे पर्वतरांग आहे. मग इथं पण ह्या चॉकलेटी रंगाने दाखवलेल्या आहेत, या पर्वतरांग आहेत बघा. तर तुम्ही दोन नकाशे नेहमी लक्षात घ्यायचे, दोन नकाशे करायचे. एक आहे राजकीय नकाशा, ठीक आहे, आणि एक आहे प्राकृतिक नकाशा. हे दोन नकाशे पाठच करून ठेवायचे. आणि हे दोन नकाशे भारताचे आणि हे दोन नकाशे महाराष्ट्राचे. मग आता राजकीय नकाशा म्हणजे काय, तर कुठल्या ठिकाणी कुठले कुठले राज्य आहेत, त्या राज्याला कोणत्या कोणत्या राज्यात सीमा लागलेल्या आहेत. तर असे वेगवेगळ्या कलरमध्ये दाखवलेले नकाशे असतात बघा. मग यामध्ये तुमच्या लक्षात येईल की भारताचे शेजारी कोणते कोणते देश आहेत, कोणत्या कोणत्या देशाच्या सीमा लागतात, जलसीमा सुद्धा कोणत्या कोणत्या देशांना लागतात. त्यानंतर कोणत्या राज्यांना किनारपट्टी आहे, कोणत्या राज्यांना भूसीमा आहे, कोणते राज्य खंडांतर्गत आहे. तर या पद्धतीनं राज्य, त्यांच्या राजधान्या, त्यांच्या आसपासची माहिती राजकीय नकाशामध्ये या ठिकाणी वाचन करायचे. आणि हे वाचन झालं की कोरे नकाशे घ्यायचे, आणि त्या कोऱ्या नकाशामध्ये मग आपण आपले राज्य टाकायचे, देश टाकायचे, सीमांची नावं टाकायची, लांबी टाकायची, ठीक आहे, राज्याच्या राजधानी टाकायच्या. आणि न बघता जर हे तुम्हाला करता आलं, ते कोरा नकाशा भरता आला की समजून घ्यायचा राजकीय नकाशा पाठ झालेला आहे.
आणि मग हा नकाशा बघितला तर मग लक्षात येतं इथं मध्य प्रदेश आहे, हे महाराष्ट्र आहे, अरे हा तेलंगणा आहे, हा कर्नाटक आहे. मग हे लक्षात आलंय की मग पुढचा दुसरा नकाशा घ्यायचा, फिजिकल मॅप म्हणतो आपण त्याला, प्राकृतिक नकाशा. मग आता इथं बघायचं हा पट्टा म्हणजे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, लडाख, उत्तराखंड, इकडे सिक्कीम, इकडे अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालय. या राज्यामध्ये या ठिकाणी हा भाग रंगाने दाखवलेला आहे बघा. इथं रंग दाखवलेले आहेत बघा. हे माउंटेन रंग दाखवलेला आहे, ह्या पट्टा देणं. हे प्लेटो रिजन म्हणजेच पिवळ्या रंगाने दाखवलेलं आहे, आणि हे प्लेन रिजन म्हणजेच मैदानी प्रदेश हिरव्या रंगाने दाखवले जाते बघा. ठीक आहे. गडद चॉकलेटी रंगाने हा पट्टा दाखवलेला आहे, याचा अर्थ इथे पर्वत रांग आहे. आता फक्त लक्षात घेतलं पाहिजे की कुठला पर्वत रांग आहे. मग इथं नावं दिलेली आहेत बघा, ती नावं रिडिंग करून ठेवायची. त्याच्या खालचा पट्टा जो हा आणि इकडचा हा मैदानी प्रदेश येतो असतो, कारण तो हिरव्या रंगाने दाखवला जातोय. म्हणजे याचा अर्थ त्याची उंची 300 मीटरपेक्षा कमी आहे. 300 मीटरपेक्षा कमी याचा अर्थ तापमान जास्त आहे, पाऊस कमी आहे या पट्ट्यामध्ये. पण सुपीक माती असणार आहे, कारण वरच्या भागातली सगळं गाळ या पट्ट्यात येतो. आणि म्हणून या ठिकाणी कृषी उत्पादन जास्त आहे, म्हणून पब्लिक जास्त आहे, आणि उद्योगधंदे जास्त आहे, म्हणून रेल्वे रस्त्याचं ट्रॅक पण जास्त आहे. ठीक आहे. त्या तुलनेत हा पठारी प्रदेश आहे. इथं पठारे, इथं पठारे, इथं पठारे, असा हा पठारी प्रदेश आहे. या पठारी भागात सर्वात जास्त खनिजे सापडत असणार आहे. पाऊस थोडा जास्त आहे, म्हणून वनस्पती पण सर्वात जास्त आहे. म्हणून भारताच्या पठारी भागात भारताचे एकूण टोटल वनाच्या 57% वन आहेत. ठीक आहे. याच्या खालोखाल वन येतात हिमालयन डोंगरांगात 18%, म्हणजे या दोन ठिकाणीच 75% वन आहेत. पश्चिम किनारपट्टीवर 10%, पूर्व किनारपट्टीवर 10%, म्हणजे 95%, आणि उरलेले 5% मैदानी भागात आहे. तर त्यावरूनच तुम्हाला बाकीच्या गोष्टी समजायला लागतील. तर अशा पद्धतीने हा प्राकृतिक नकाशा भारताचा आणि राजकीय नकाशा भारताचा. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा राजकीय नकाशा एकदा करून ठेवा, कोणते कोणते जिल्हे आहेत, त्यानंतर महाराष्ट्रात शेजारी कुठले कुठले राज्य आहेत, त्या राज्यांना महाराष्ट्रातल्या कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागतात, त्यानंतर प्रशासकीय विभाग आणि प्रशासकीय विभागातले जिल्हे कुठले कुठले आहेत, आणि त्या जिल्ह्यांना कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागतात, किंवा त्या जिल्ह्याचा आकार नेमके कशासारखा आहे. या पद्धतीनं एकदा राजकीय नकाशे एकदा दोनदा बघून घ्या. नंतर कोऱ्या नकाशामध्ये भरायचे. मग ते कुठल्याही जिल्ह्या, प्रत्येक जिल्ह्याचे नावं टाकायचे, या शेजारचे महाराष्ट्र शेजारचे राज्याचे नावं टाकायचे बघा. त्याच्यानंतर मग एक एक प्रशासकीय विभाग दाखवायचा. असा जसं आता नाशिक प्रशासकीय विभाग म्हटला की असा दाखवला जातो. हा नाशिक प्रशासकीय विभाग, हा पुणे प्रशासकीय विभाग आहे. ठीक आहे. हा संभाजीनगर प्रशासकीय विभाग येतो, पलीकडचा अमरावती, पलीकडचा नागपूर, या हिशोबाने काढायचे आपण. आणि दुसरा नकाशा प्राकृतिक नकाशा महाराष्ट्राचा. मग यामध्ये लक्षात आलं पाहिजे की हिरवा रंग म्हणजे हा मैदानी, म्हणजे कोकण किनारपट्टी मैदानी भागात येते. तापी नदीच्या खोऱ्याचा पट्टा सुद्धा मैदानी प्रदेश आहे, आणि इकडे वर्धा वैनगंगा नदीचा पार्ट सुद्धा मैदानी प्रदेश येतो. त्यानंतर पिवळा रंग जो दाखवलेला आहे, हा पिवळा रंग, दोन्ही पण पिवळाचे, हा पठारी प्रदेश आहे. फक्त याची उंची कमी आहे, याची उंची थोडी जास्त आहे. हा फिकट आहे, हा गडद आहे. ठीक आहे. आणि जो काही थोडा तांबूस रंगाचा किंवा लाल रंगाचा जो पट्टा आहे, या डोंगर रांगेचा पट्टा आहे. या कमी उंचीचे आहे, म्हणून थोडा फिकट तांबडा रंग आहे. आणि जिथं जास्त उंची तिथं थोडं गडद तांबडा रंग आहे. हा गडद तांबड्या रंगाचा पट्टा म्हणजे थोडक्यात डोंगर रांगा जास्त उंचीच्या असलेला पार्ट येतो बघा. आणि मग कोणता जिल्हा येईल गडे या ठिकाणी, या ठिकाणी कुठला जिल्हा येईल, या ठिकाणी कुठले जिल्हे येतील, असा विचार करायचा. आणि त्यावरून समजून घ्यायचं आहे की नेमके त्या ठिकाणची परिस्थिती कशी असेल. तर मित्रांनो, भूगोल या विषयाला पैकी मार्क्स घेणं अतिशय सोपं आहे. नकाशा वाचन एकदा करून ठेवा, आणि जेवढा सिलेबस आहे तेवढा सिलेबस एकदा किंवा दोनदा रीडिंग करून एकदा शॉर्टकटमध्ये नोट्स काढून ठेवा. फॅक्ट डाटा फक्त बस. आणि मग नुसतं फक्त सराव करत चला, आणि प्रश्नपत्रिका सोल्युशन करून या ठिकाणी आपले फॅक्च्युअल प्रश्न चुकताय, ॲप्लिकेशन चुकताय की थेरॉटिकल चुकताय, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करा. त्याच्यानंतर जगाच्या भूगोलवर चुकताय की भारताच्या भूगोलवर चुकताय की महाराष्ट्राच्या भूगोलवरती, त्याच्यावर काम करा. त्याच्यामध्ये मग प्राकृतिक रचनेवर चुकता की नद्यावर चुकता की हवामानावर चुकता ते बघा. आणि अशा पद्धतीनं चुका कमी करत करत नेल्यास या विषयाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवता येतात. तर मला वाटतं एवढी माहिती पुरेशी आहे. धन्यवाद.